नमस्कार. मनस्पर्श कला क्रीडा प्रतिष्ठानमध्ये पुन्हा आपले सहर्ष स्वागत आहे. ऊन जरा जास्तच आहे, हो ना? तुम्हाला नाही का वाटत ऊन जरा जास्त आहे म्हणून? काही आठवते का कुठली कविता? नाही ना? तर मग चला अशीच एका कविता बघूया आपण आणि थोडीशी उन्हाचे चटके आणि गारवाचे चटके घेऊया. मी सौ मंजुषा सुनील चिटटवार हिंगणघाट इथून आपल्याला आता एक भ्रमण करून आणणार आहे. ते एका गारवाच्या अल्बममधून. गारवा गारवा वाऱ्यावर भिर भिर पारवा नवा नवा प्रिये नभातया पांदवा नवा नवा गारवा. आठवले हे गीत? नक्कीच आठवले असणार, कारण प्रत्येकाच्या मनात भिनलेले हे विसरले जाणे शक्य नाही हे गाणे. पण मग हे गाणे कसे तयार झाले, कसे सुचले आणि कोणाला सुचले? तर रसिक हो, तर आपण बघणार आहोत. आजचे कवी आहेत कवी वैदेशी किशोर कदम. यांच्या एका कवितेचे रसग्रहण आपण करणार आहोत. कवी कदम यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1976 मुंबई येथे झाला. काव्यविश्वात ते सुमित्र या नावाने ओळखले जातात. त्यांच्या चित्रपटाविषयी सांगायचे झाले तर जोगवा, झूल, फ्रेंडी या चित्रपटात त्यांनी विशेष भूमिका केलेली आहे. गालिब नावाची कविता त्यांची प्रसिद्ध आहे. मध्यरात्री तुझी सवे एखाद्या पावसाळी तुलाही नसेल वाटले आणि उद्या तिचा वाढदिवस. ह्या अशा प्रकारच्या काही कविता बघितल्या ना तर असं वाटते की नुसते प्रेयसीमध्ये रमत असणार, नाही तर नाही. ही कविता सांगताना त्यांची प्रेयसी म्हणजे कोण आहे माहिती आहे? त्यांची आभासी जग, त्यांचे आजूबाजूचे भोवतालचे वातावरण, हीच त्यांची प्रेयसी. आणि त्यांच्याशी संवाद साधत ते नेहमी का एकाच कवितेत अशा कुठल्या वेगवेगळ्या कवितेच्या भावांमधून आपल्या प्रेयसीला बघत आणि कविता रचत असतात. अशीच एक कविता गारवा अल्बम आधी सुचण्याआधी त्यांना कविता सुचलेली आहे. तर ती कविता कोणती आहे? चला बघून घेऊया आपण. ऊन जरा जास्तच आहे, दरवर्षी वाटते. ऊन जरा जास्तच आहे, दरवर्षी वाटते. भर उन्हात आभाळ घेऊन आभाळ मनी दाटते. भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनी दाटते. तरी पावलं चालत राहतात, मन चालत नाही. घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही. तितक्यात कुठून एक काळा ढग सूर्यासमोर येतो. उन्हामधला काही भाग पंख्याखाली घेतो. वारा उन्हाळ मुलासारखा सैरावैरा पळत राहतो. पाना फुलात झाडावरती छपरावरती चढून पाहतो. दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ. उन्हा मागून चालत येते गार गार कातरवे. चक्क डोळ्यासमोर ऋतू कूस बदलून घेतो. चक्क डोळ्यासमोर ऋतू कूस बदलून घेते. पावसातही ढगांमध्ये कुठून गारवा येते. पावसातही ढगांमध्ये कुठून गारवा येते. खरंच किती सुंदर कविता आहे नाही? मग ही कविता सुंदर असेल तर ते गारव्यासारखे गाणे कसे का नाही सुचणार त्यांना? नक्कीच. हे अशी सुंदर अशी शब्दांनी रचलेली, साध्या सरळ शब्दात रचलेली ओघवती कविता ही ऊन जरा जास्तच आहे. तर याचे रसग्रहण आपण करूया. तर बघूया कवितेचे रसग्रहण. या कवितेत कवी कदम यांनी एका सामान्य मजूर वर्गाची गाथा मांडली आहे. ऊन कोवळी किंवा कडक उन्हात असला तरी त्याचे काय, त्यांनी काही कामे थांबत नाही. दरवर्षी उन्हाळा येतो, उन्हाचे चटके लागते. त्यावेळी मनात संभ्रम येतो. आपल्या श्रमात भाव मिळणार की नाही या विचाराने मनात काहूर दाटलेले गच्च आभास असते. पुढे कवी म्हणतात आहे की तरीही पावलं चालत राहतात, मन चालत नाही. घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही. पण तरीही पावले चालत राहतात, कारण मन
मन उदास मात्र पुढे चालत नाही, कारण थकलेल्या शरीरात चालावी तेवढी ताकदच नसते मुळात. सोबतीला चालताना फक्त असतो तो घाम, कारण की घामात श्रवण करताना नक्कीच घाम येते. तर फक्त घामच सोबत असतो आपल्या शरीरामध्ये. घामाशिवाय दुसरा आपला कोणीच बोलत नसतो. पुढे कवी म्हणतात की तितक्यात कुठून एक काळा ढग सूर्यासमोर येतो आणि उन्हामधला काही भाग डोक्याखाली येतो. तुम्हाला माहित आहे, उन्हामध्येही कधी कधी असे अवघे थोडंसं असं ओझरतं, असं ऊन सावलीचा खेळ असतो. तसं काळा ढग एक असं डोक्यावर येतो आणि सूर्यासमोर येतो. त्यावेळी असं वाटते कोणीतरी छत आपल्या डोक्यावर घेतलेलं आहे. तर कवी म्हणतात आहे, तेवढ्यात कुठून काळे ढग साचतात, आभाळ भरून पावसाळी वातावरण तयार होते. त्यावेळी उन्हाच्या काही भाग त्याखाली तो दबला जातो आणि थंडा गारवा येतो. वारा उन्हाळ मुलासारखा सैरावैरा पळत राहतो. पाना फुलात झाडावरती छपरावरती चढून राहतो. वारा हा नटखटच असतो, आपण बघतातच आहे. कधी येतो, कधी झूक देतो, कधी जोरात येऊन जातो की आपल्याला त्याच्यापासून सावधही राहावं लागतं. असाच हा वारा जेव्हा येतो ना, तेव्हा सैरावैरा फिरत राहतो एखाद्या मुलासारखी. कवीने याला मुलासारखी एक उपमा दिलेली आहे. वारा हा उन्हाळ मुलासारखा फिरत राहतो. कधी झाडावरती पानं सळसळताना दिसतात आहे आपल्याला, झाडावरती असं छपरावरती असं पानं वगैरे उडताना दिसतात. मग कवी म्हणतात, झाडावरती पाना फुलात छपरावरती तो सैरावैरा फिरत राहतो. आणि असाच खेळ सुरू असताना हळूहळू सांज वेळेची वेळ येते. त्यावेळी कविता म्हणतात, दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ. उन्हा मागून चालत येते गार गार कातळवे. उन्हा मागून चालत येते गार गार कातळवे. खरंच ऊन सरली ना की सूर्य असं डुबायला लागतो, अस्त व्हायला लागतो. त्यावेळी अवकाशाने काही वेळाने थंडगार असा भासत असतो. म्हणजे सांज वेळ आणि ऊन जणू काही हा खेळच खेळत असतो. आणि त्यावेळेस त्यांचा एक खेळ सुरू होऊन जातो आणि संध्याकाळकडे झुकत तो गार गार एक कातळवे घेऊन येते, थंडगार. आणि बघता बघता ती उन्हाचे चटकेही निघून जातात, सावलीचा खेळही सरून जातो आणि चांदव्यांचे नक्षत्र काळ्या ढगात येऊन बघतात आणि अंधार येतो. त्यावेळेस चक्क ऋतू हुस बदलून घेतो. ऊन, थंडावा, दुपारची सावली आणि ही संध्याकाळची सावली, म्हणजेच अंधाराकडे जाणारी, कशी चक्क ऋतू हा कूस बदलून घेते. किती सुंदर अर्थ आहे ना. चक्क डोळ्यासमोर ऋतू कूस बदलून घेते आणि पावसातही ढगांमध्ये कुठून गारवा येते. हे इतके सुंदर कडवे असताना कवीला कशी का नाही कविता सुचणार. पावसात ढग जमतात, मग हा वारा तर दिसत नाही ना आपल्याला, पण तरीही सुद्धा गार मनाला असा मोहून टाकणारा असा वारा येतो, थंडगार वारा. आणि ह्याच अशा सुंदर अशा कवितेतून, ह्या अवघतेतून, शब्दरचनेतून कवीला ही कविता सुचलेली आहे आणि यांनी गारवा हा अल्बम तयार केलेला आहे. आपल्याला हे गारव्यामधले गीत आवडतच असणार, तर त्याआधी हे गीत कसे तयार झाले याचं हे थोडक्यात एक उदाहरण म्हणजे ऊन जरा जास्तच आहे या कवितेतून आपण त्याचे रसग्रहण केले. रसिक हो, आपल्याला हे कवितेचे रसग्रहण कसे वाटले ते नक्कीच कळवा. गारवा हे गीत तर विसरू शकणार नाही, पण त्याआधी सुचलेली ही कविता आणि त्या कवितेचे रसग्रहण आपल्याला आवडले असल्यास नक्की ह्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.